वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी राधानगरी तहसील असेल, पोलीस असतील किंवा स्थानिक इथले ग्रामपंचायतीचे जे काही सदस्य किंवा त्या बॉडीनी काही येणाऱ्या पर्यटकांसाठी काही निर्बंध लावलेले आहेत. तर आता आपल्यासोबत राधानगरीच्या पोलीस उपनिरीक्षक पालेकर मॅडम आहेत. मॅडम, वर्षा पर्यटकांसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी काही तुम्ही निर्बंध लावलेले आहेत, ते काय कशा स्वरूपाचे निर्बंध आहे? सध्या राधानगरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राऊतवाडी जो धबधबा आहे तिथे मोठ्या प्रमाणात टुरिस्ट यायला लागले आहेत. तर त्यांना मी एवढं सांगू इच्छिते की ज्या ज्या ठिकाणी खूप डेंजर भाग आहे किंवा जास्त पाणी आहे त्या ठिकाणी कुणी जाऊ नये किंवा फोटो किंवा व्हिडिओच्या नादात त्यांना लक्षात येत नाही की आपण कुठल्या भागात निघालो आहे किंवा पाणी आहे, आपण वाहून जाऊ शकतो, अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत. तर त्या ठिकाणी त्यांनी कुणीही जाऊ नये. व्हिडिओ फोटो काढण्याच्या नादात खूप अशा घटना घडलेल्या आहेत तिथं. त्यानंतर पाऊस इथं मोठ्या प्रमाणात असल्यामुळं भरपूर किचकिच झालेली आहे आणि तिथं घसरण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर ते भरपूर लोक घसरून दगडावर किंवा ह्याच्यावर ते पडतात. तर त्यांनी खूप काळजीपूर्वक चालावे किंवा इथून प्रवास करावा. गाड्या अशा डायरेक्ट येत असतात, भरपूर प्रमाणात ॲक्सिडेंट होत असतात. तर त्यांनी एकदम सावकाश गाडी चालवावी, आपली स्वतःची काळजी आणि इतरांचीही काळजी घ्यावी. पावसाळ्यात जास्त प्रमाणात भिजल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात आजारी पडतात, याचीही काळजी करावी. एका दिवसाच्या फक्त मौज मजासाठी लोकांनी पुढच्या आयुष्याचा पण विचार करावा की त्यांनी म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालू नये.